मित्रांनो, ऑनलाईन रेशन कार्डाची प्रिंट डाउनलोड करण्यासाठी आपल्याला रेशन कार्डाचा RC नंबर माहिती पाहिजे। जर हा RC नंबरच माहीत नसेल तर आधार नंबरवरून मोबाईलमध्ये रेशन कार्ड कसे डाउनलोड करता येईल याची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। त्यासाठी तुमच्याजवळ तुमचे आधार कार्ड असू द्या। तर पहिल्यांदा प्ले स्टोअरमधून तुमच्या मोबाईलमध्ये मेरा रेशन हे ॲप इन्स्टॉल करून घ्या आणि या ॲपला ओपन करा। ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला आधार सीडिंग हा ऑप्शन दिसत असेल, याला टच करा। त्यानंतर इथे दोन पर्याय दिसतील, राशन कार्ड नंबर आणि आधार संख्या। या आधार संख्यावर टच करा। त्यानंतर खाली तुमचा जो काही आधार नंबर असेल तो टाका आणि सबमिट या बटनाला टच करा। सबमिट करताच असे पेज तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसणार। आता इथे दिसत असलेला राशन कार्ड नंबर याला कॉपी करा। कॉपी होत नसेल तर पेनाने कुठेतरी लिहून ठेवा, कारण हाच नंबर रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी कामी पडणार आहे। त्यानंतर गुगलमध्ये रेशन कार्ड असे लिहून सर्च करा। सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला rcms.mahafood.gov.in ही वेबसाईट दिसेल। या वेबसाईटवर टच करा। त्यानंतर असे पेज ओपन होईल। या पेजवर आल्यानंतर वरच्या साईडला हे 3 डॉट दिसत आहेत, याला टच करा आणि खाली डेस्कटॉप साईट समोरील या चौकोन बॉक्सला सुद्धा टच करा। त्यानंतर या पेजला थोडं झूम करून घ्या। इथे वरच्या साईडला रेशन कार्ड हा ऑप्शन दिसणार, याला टच करा। टच करताच खाली नाऊ युअर रेशन कार्ड हा पर्याय दिसेल, यावर टच करा। त्यानंतर काही सेकंदात एक नवीन पेज तुमच्या स्क्रीनवर ओपन होईल। ओपन झाल्यानंतर एंटर कॅप्चा या रकान्यात खाली दिलेला कॅप्चा जसाच्या तसा इथे टाकून व्हेरीफाय या बटनावर टच करा। टच केल्यानंतर रेशन कार्ड नंबर किंवा ओल्ड रेशन कार्ड नंबर या रकान्यात तुम्ही कॉपी केलेला किंवा लिहून ठेवलेला रेशन कार्ड नंबर या रकान्यात टाका आणि व्ह्यू रिपोर्ट या बटनाला टच करा। व्ह्यू रिपोर्ट या बटनाला टच केल्यानंतर या निळ्या कलरमध्ये असलेल्या प्रिंट युअर रेशन कार्ड यावर टच करा। इथे लोडिंग होण्यासाठी थोडा टाईम लागेल, तोपर्यंत वाट पहा। त्यानंतर इथे सेव्ह या बटनाला टच करा। टच केल्यानंतर खाली PDF हा पर्याय दिसेल। PDF या पर्यायावर टच करा। टच करताच खाली डाउनलोड या बटनावर क्लिक करा। क्लिक करताच तुमच्या स्क्रीनवर डिजिटल रेशन कार्डची PDF तुम्हाला डाउनलोड झालेली दिसेल। या PDF ची प्रिंटसुद्धा तुम्ही काढू शकता।